मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण निघालो आहोत श्रीनगरसाठी पटनी टॉपवरून. आणि आजचं वातावरण एकदम ढगाळ आहे, पाऊस आहे, वारं सुटलं आहे सगळीकडेच. हे बघा, बघू शकता मागे तुम्ही ढग कसे एकदम गडगडत आहेत, आवाज येतो आहे. सो आजचा आहे आपला डे 6 ना रे, डे 6. आणि आजचं टार्गेट असणार आहे आपलं श्रीनगर, जे की 170 किलोमीटरच्याच आसपास आहे. पण 170 किलोमीटरसुद्धा ते डिफिकल्ट आहेत या वातावरणात. हे बघा. सो चला आता पहिलं तर बॅग पॅकिंग वगैरे करतो आहे. ॲक्च्युली आमचं हॉटेल तिथे खाली आहे, तिथून बॅगावरती आणून बांधायच्या, म्हणून आम्ही एकेकाचं करतो आहे पहिलं. इथे माझी बाईक आहे. बाईक पण एवढी थंड पडली आहे की स्टार्ट होत नव्हती. तर इथून असा उतार आहे, या उताराने पहिले ढकलत तिथे खाली न्यायची, चालू करायची आणि मग आणायची. चला पटपट निघूयात पाऊस वगैरे यायच्या आधी. भेटतो तुम्हाला ऑन द वे. नजारा बघा मित्रांनो, एक नंबर कडक. आता पटनी टॉपवरून निघालो आहे आणि टुवर्ड्स जम्मू चाललो आहे, टुवर्ड्स श्रीनगर चाललो आहे. आणि मध्ये पावसाने आम्हाला चांगलं जोडपलेलं, त्याच्यामुळे काय रेकॉर्डिंग करता आलं नाही जास्त. रेनकोट वगैरे घातलेला तो आता काढून टाकतो आहे, कारण का चांगलं ऊन पडलं आहे आता, व्यवस्थित वातावरण क्लिअर झालं आहे. सो एवढं करू आणि मग जाऊ पुढे आपण. ओके, फायनली पावसातून सुटका मिळाली आहे. आणि आता जस्ट आम्ही सगळं चेंज केलं. गोप्रो मी पण लावून घेतला, पाऊसमुळं असल्यामुळे मला काय लावता आला नव्हता तिकडे. आणि त्यासोबत हा आपला नजारा. या नजारा बघूनच एक मोटिवेशन मिळतं आहे की तिकडे पोचायचं आहे कसंही करून. बस अजून एक दिवस आणि आपण बर्फात. याहू, आपण बर्फात आणि बर्फ मेरे ऊपर, असं काहीचं समीकरण असणार आहे उद्या आपलं. गाईज, तो एकदम टॉप वाला दिसतोय ना मधूनच, बर्फाचा डोंगर फायनली दिसलाय. एकच नंबर. आणि आपल्याला तिकडेच जायचं आहे. येस, आयला खतरनाक. पहिला दिसलं, दर्शन झाले बर्फाचे, ज्याच्यासाठी आलोय. वा 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 वा. कॅमेऱ्यात दिसतोय की नाही माहिती नाही, पण मला तरी एकदम क्लिअर दिसतोय. एकच नंबर. निकाला सांगतो थांब. खाली दरी बघा केवढी आहे. हा हा, इथे मग काय ना टनलचं काम चाललंय, त्याच्यामुळे बरंच ट्रॅफिक आहे. स्लो स्लो जावं लागतंय. हू, ये ॲडव्हेंचर. हां, थांबलो. आणि आता इथून डोंगराची रचना बघा कशी झाली, असे एकदम निसरडे डोंगर काइंड ऑफ झालेत. थोडं पुढे जाऊन दाखवतो. अरे पाणी सांडत जात आहेत, ते चिखल करतायत वाटतं. हे बघा राईटला असं एकदम मातीचा ढिगारा उभा झालाय असं वाटतंय. ए, हात दुखले चलेगा नाही. मी गेलो बरोबर, जातोय व्यवस्थित, डोंट वरी.
आला माझ्या साईडला लय. मित्रांनो, हे जे दिसतंय ना, ह्याच्या वरती अशी माती निसटून येते खाली. लँडस्लाइड, द लँड ऑफ हाय पासेस. मागे आता तुम्हाला दाखवू नाही शकत मी, पण हे राईट साईडला दिसतोय ना, आता जाळ्या बिळ्या लावल्यात, तिथून असे छोट दगडी बिगडी माती निष्ठाच असते. येऊ का? येऊ? हे बघा, ते लँड माती वगैरे पडायला नको म्हणून ते जाळ्या बिळ्या लावले समोर. आणि नुसतं चढ आहे. आता किती, मला मी आज घरी जाऊन बघणार आहे, रूमवर जाऊन, आय मीन, की किती हजार ऑल्टिट्यूड आपण आलोय वरती मुंबईपासून. कारण का मुंबई आपली समुद्र सपाटीला एकदम लेवललाच आहे. JCB बघा कसा अडकलाय. मे बी काय काम चालू असताना त्याच्यावरच लँडस्लाईड झाली असेल. आणि आम्ही नुसतं डोंगर चढतोय, थोडंसं उतरतोय, चढतोय, थोडंसं उतरतोय. एवढे मोठे घाट मी आयुष्यात पहिल्यांदाच चालवतोय. अरे गाड्या दाबतायत ना, असं थोडं ना तिघं कंटिन्यू डायरेक्ट येऊ शकतो. हाय हाय आवाज जोपर्यंत मी कनेक्टेड आहे तोपर्यंत जवळ आहे असं समज. रस्ता कसा बेकार आहे. इथं आगे लेतो थोडासा. हा नाही नाही, गाडी येते ना मागून. आत दाब जरा, आत दाब तू. नाही दाब ना, मी दाबतो, मी दाबतो. नाही बस तर बाई, इथून मला दिसते ती निळी बस टर्निंगला अडकली आहे. पहाड ही पहाड, इकडे पण, इकडे पण. ट्रॅफिक बघा घाटात केवढं लागलं. ओके, तर मित्रांनो बघू शकता, तो घाट आहे पूर्ण आणि एकदम ट्रॅफिक झालेला. तर आम्ही थांबलेलो या व्ह्यू सोबत. आणि खाली पण बघा काय खतरनाक आहे. चला, गाड्या आपली लेन सुटलेली आहे, आता पलीकडची लेन थांबवली वाटतं. सो आपण जाऊया पटपट पटपट पटपट, कारण का आपल्याला 100-125 किलोमीटर करायला अजून 3-3.5 तास दाखवत आहे. त्याच्यात आता मे बी हा घाट संपल्यानंतर आम्ही एक ब्रेक घेऊ, कारण का लय वेळ झालं का गाडी चालवतोय. दाखवतो आता कशामुळे झालेलं ट्रॅफिक. हा समोर जो टनल दिसतोय त्या टनलमुळे झालेलं ट्रॅफिक. छोटा आहे वाटतं, त्यामुळे एक लेनच सोडत होते. हे आत जाऊन थांबायचं काय, जरा मोकळं होऊन द्या, उगाच आतमध्ये गुद मारायचो. तुम्ही रे लेफ्टला उगाच गेले, राईटने गाड्या जात आहेत खपाखप.
पद्या राइट ला येऊ लोकल बंद करा, यहाँ से निकल लो। और राइट आगे ये साइड दबे हुए हैं सब लोग, यहाँ से ही है। बंद करा तो यहाँ से निकल लो। कहाँ पे? यहाँ से करा गोल घूम के उस तरफ से आ जाएगा। हाँ क्या अभी गए मेरे 2 पार्टनर आगे गए नाही. तो मुलगा बोला होता इकडून जे लेफ्ट रस्ता आहे ना तिथून रस्ता होता. 2 मेरे पार्टनर गए आगे. हाँ 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 आपण जाऊ शकतो का इथून? लेफ्टने जाऊ शकतो. अरे लेफ्टने आहे जागा जायला. नाही आहे. टाकू की नको असं झालंय. जाऊ तर शकतो. वाळू आहे मित्रांनो. खाली बघा. हो वाव. पाणी एकदम पांढरा शुभ्र असा फेस येतोय असं वाटतंय पाण्याचा. अजून लय बाकी आहे. आज काय माहित काही काम चाललंय म्हणून खूप ट्रॅफिक आहे. हळूहळू नुसतं पहिल्या गेअरवरच चालली आहे गाडी आपली. 1:30 वाजलाय आणि खतरनाक गार लागायला लागलाय. ॲक्च्युली मध्ये तिथे ट्रॅफिकमध्ये जेव्हा अडकलेलो ना तर माझ्या पुढे एक कंटेनर होता आणि माझे 2 को रायडर आपले गेलेत पुढे निघून. सो त्यांना पटपट आपण कवर करूया आता, कारण का श्रीनगर अजून 100 किलोमीटर बाकी आहे. आफ्टर व्हेरी हेक्टिक राईड आम्ही थांबलो इथं जेवायला आणि मी घेतली आहे थाळी. आज त्यांनी फक्त राईस आणि त्यांनी फक्त पराठा. चला जेवतो कारण का अजूनच 100 किलोमीटर बाकी आहेत. पाऊस आलेला आहे हे बघा आणि त्यामुळे पुन्हा एकदा मला गोप्रो बॅगेत ठेवावं लागलेला आहे. चला. हा जो डोंगर दिसतोय ना त्या डोंगराच्या खालून आलो आहे आम्ही. 6 किलोमीटरचा टनल आहे. त्या डोंगराच्या पलीकडे तुफान पाऊस, नुसतं असं ढगाळ वातावरण, पाऊस बिऊस चालू होता. आम्ही काय रेनकोट वगैरे सगळं घातलेलं. 6 किलोमीटर इकडे अलीकडे आलो डोंगराच्या तर मस्त असं ऊन पडलं एकदम. आभाळ क्लिअर आहे सगळं. सो म्हणून हे बघा पॅन्ट बिंट भिजली आहे पूर्ण. इकडे म्हणून रेनकोट वगैरे काढलाय. गोप्रो पण लावला, ते काढून ठेवलेला तिकडे पाऊस होता म्हणून. इथे येऊन आता लावला परत. चला. आणि बघा ना त्या साईडला मगासपासून नुसते डोंगर डोंगर दिसत होते. इकडे आलं तर सगळं गायब झालं. मे बी थोडंसं पुढे जाऊन कुठेतरी मिळतील परत. चला. श्रीनगर अजून 78 किलोमीटर. आणि सगळ्यात आजचा दिवस सगळ्यात स्लो चालला आहे असं मला वाटतं. आम्ही निघालेलो 9 वाजता आणि आता 3 वाजले आणि आमचे 100 किलोमीटर पण नाही झाले असं वाटतंय ना रे. 90 समथिंगच झालेत कारण का एवढं ट्रॅफिक वगैरेच होतं. चला आता पटपट इथून तरी डिस्टन्स कवर करूया जेणेकरून थोडंसं काय होईना श्रीनगरमध्ये बघता येईल काहीतरी. आणि सगळीकडे बघा आर्मी कॅम्प, चेकपोस्ट सगळं आहे नुसतं. आमची सुद्धा चेकिंग होणार आहे पण इथे नाही, पुढे गेल्यावर लेहमध्ये गेल्यावर.
ऑयला यांना क्रिकेट खेळायला जागा बघा किती मस्त आहे, कडक एकदम. आणि लेफ्ट साईडला बघू शकता तुम्ही असे जागोजागी ट्रकमध्येच आर्मीवाले उभे असतात इथे. आणि ही बघा काश्मीर मधली शेती, एकदम सरळ स्ट्रेट लांबपर्यंत. अरे यार झाडांच्या प्रेमात पडलो यार मी. बघितलं पाहिजे कसली झाडं आहेत ते सर्च करून जरा. तसलं एक मी लावणार आमच्या गावी. आणि अशा प्रकारे श्रीनगर राहिलं आहे फक्त 15 किलोमीटर. आणि त्यासोबत आपले हे डोंगरांवाले व्ह्यू पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत. हो 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 हे 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 हे. एक नंबर व्ह्यू आहे रे. आणि घरांची रचना बघा ना किती सुंदर आहे. नाव वी आर अगेन गेटिंग क्लोजर टू माउंटेन्स. पण यावेळी ते हिरवे हिरवे डोंगर जे आता थोड्या वेळापूर्वी मागे दिसत होते तसले नाही. आता थोडे असे बॅरेन लँड्स, बॅरेन डोंगर असणार आहेत, नुसते मातीचे. आणि थोड्या वेळाने त्याच्यावर बर्फ पडलेले जे की उद्या दिसतील. आणि फायनली आपण श्रीनगरमध्ये एंटर केलेलं आहे. वेलकम टू पॅराडाईज, लँड ऑफ लेक्स. आता मेन खरी कसरत चालू राहणार आहे आपली हॉटेल शोधायची. ॲक्च्युली मागे आम्ही थांबलेलो चहा प्यायला तेव्हाच आम्ही सर्च केलेले हॉटेल्स. सो आता अजून बघू पुढे जाऊन कोण ना कोणतरी येतात. आता 2-3 जण हॉटेल पण आम्हाला मागे नव्हतं थांबायचं, कारण का उद्या आम्ही इथूनच जिथे जाणार आहे ना तिथूनच पुढे आम्हाला कंटिन्यू करायचं आहे. सो आम्ही पुढे जाऊनच हॉटेल वगैरे बघणार आहे डल लेक जवळ. वा रे वा, वारी. समोरच तुम्हाला आता दिसतोय चालू आहे तर डल लेक. एक नंबर आहे यार, बराच मोठा आहे. वेलकम टू डल लेक. तर ललित शिखर स्टँड. लोक राईड वगैरे करतायत. हा जे प्रायव्हेट आहे काय म्हणजे? तर फायनली आमचं डिसाईड झालं आहे, आम्ही बोट हाऊसमध्येच राहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला तिथे पुढे एक गेट
गेट नाही, घाट नंबर 7कडे जायचं आहे. आणि आम्ही परत पुढे निघून गेलेलो. आता आम्ही परत 20 मिनटं मागे चाललो आहे आता त्यासाठी. आणि पार्किंग वगैरे आहे. बाईक बाहेरच, निक्या गेला पुढे. हां, पार्किंग वगैरे तिथे त्या गेटच्या तिथे कुठेतरी पार्किंग आहे, तिथे बाईक पार्क करायची आणि आपापलं सामान बोटमध्ये घेऊन जायचं फक्त. शिकारा राईड वाव. आणि सनसेट होताना दिसतं आता मस्त यार. अजून 12 मिनटं दाखवत आहे त्या बोट हाऊसजवळ पोचायला. तेवढाच सनसेट आपला मिस नाही झाला पाहिजे. अरे पण पॅकिंग विकिंग हे सगळं पार्किंग वगैरे ते सामान नेण्यात वेळ नाही गेला पाहिजे ना. सितारों की महफिल है गूंजे का तराना. हां, तर आम्ही शिकारामध्ये आता आहे आणि आम्ही बोट हाऊस जे घेतलंय तिकडे आता जाणार आहोत. आणि बाहेर नजारा बघा तुम्ही, काय खतरनाक आहे, एकच नंबर. आता बोट हाऊसचा एक्सपिरियन्स कसा आहे ते तुम्हाला मी सांगेन नंतर तिकडे गेल्यावर. तो एकालाच वाचवू शकतो आणि तो मी आहे. तू बोट मध्ये चढला त्याने तुझं वजन बघितलंय, तो तुझा राय गेला. वो डिस्टेंस ज़्यादा हम लोग को कवर करने का ना, इसके लिए स्टे ज़्यादा नहीं कर रहे. असंच पकड आहे माझ्याकडे, फक्त फिरू चालूच आहे. बोट आलं तुझं ना, तिकडे दाखवत आहे. हा तिकडेच पकडून ठेव ना समोर, ते समोरचं पाठ दिसतंय ना. वेनिसला गेलेलो सांग, वेनिसला. सामान 20 दिवस आहेत त्या सामानात, बाकी काय नाही. या न्यू कोलकाताला पण कसला आतमध्ये आहे. तर अशा प्रकारे आम्ही पोचलो आहोत बोट हाऊस मध्ये श्रीनगरला. बघू शकता मागे तुम्हाला बोट. हे बघा इथे शिकारा या बोटने आम्ही आलो इकडे. आणि लेक आहे पूर्ण, हे बघा हे सगळं पूर्ण लेक आहे. मागे असे बरेचसे बोट हाऊस आहेत इथे. हा पण एक एक्सपिरियन्स आमच्या या राईडमध्ये मिळालेला आहे आम्हाला. आणि हे बघा हे आमचं, आम्ही जे राहतोय ते ॲक्च्युली इथे दाखवतो तुम्हाला. इथून एंट्री केली की हा हॉल आहे, एक आता कॉमन हॉल आहे, पूर्ण छोटासाच आहे. सोफा वगैरे ठेवलेला आहे. आणि नंतर मग इथून एंट्री करायची आणि मग रूम्स वगैरे आहेत, दाखवतो तुम्हाला ते. आता हा आमचा रूम आहे, ठीक आहे. रूम मध्ये एंटर केलेला इकडे घेतलं त्याने शिकाराचे 150 रुपये घेतले. असा एक छोटासा रूम आहे, बेड वगैरे, कळला किती ठीक आहे. पर्यंत आहे ते. आणि इथे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे. तर असं काहीचं आहे आमचा आजचा स्टे. सो कसा वाटला आपला तुम्हाला हा काश्मीरवाला पार्ट, नक्की मला कमेंट करून कळवा. आणि आपला इथेच हा डे 6 एंड होतोय. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. कारण का उद्या आपण जाणार आहोत कारगिलला. आणि उद्या असे बरेच असे चांगले स्पॉट्स कवर होणार आहेत. आणि मे बी उद्या आपल्याला बर्फसुद्धा मिळणार आहे. मे बी, फिंगर्स क्रॉस मिळू दे. सो चला बाय बाय. दिस इज आतिश शिंदे सायनिंग ऑफ फ्रॉम श्रीनगर.